आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। ठाणे लोकसभेतून प्रताप सरनाईकांची उमेदवारी जवळपास निश्चित। सरनाईकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू, सूत्रांची माहिती। शरद पवारांकडून उत्तम जानकरांना आमदारकीचं आश्वासन। उत्तम जानकर महाविकास आघाडीचे काम करण्यास सकारात्मक, सूत्रांची माहिती। उत्तम जानकर सोबत असावेत, माळशिरसच्या जनतेची इच्छा। धैर्यशील मोहिते पाटलांची उत्तम जानकर पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया। राणा दाम्पत्य आणि अडसुळांमधील वाद मिटण्याची शक्यता। राणा दाम्पत्य अभिजित अडसुळांची निवासस्थानी जाऊन भेट घेणार। अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। राणा दाम्पत्याला अक्कल नाही, आनंदराव अडसुळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। मी राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही, आनंदराव अडसुळ यांचं स्पष्टीकरण। एकनाथ खडसेंना दाऊद, छोटा शकील गँगकडून धमकी। 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून खडसेंना धमकी। मुक्ताईनगर पोलिसात खडसेंची तक्रार। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। शेवटचे काही तास उरल्यानं जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव। उमेदवारांचा सभा आणि जनसंपर्कावर भर। उद्धव ठाकरे आज दुपारी सेना भवनात आढावा बैठक घेणार। बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार। आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आजपासून 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी राऊतांची आज चांदूर बाजार येथे जाहीर सभा। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांविरोधात भाजपचा खरा कट। असा एकही जिल्हा नाही जिथे भाजपनं फोडाफोडी केली नाही। अमित देशमुखांची भाजपवर जोरदार टीका। पुण्यात लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार। पुण्यातून लोकसभेसाठी एमआयएमचे अनिस सुंडके निवडणूक लढवणार। 19 एप्रिलला अभिजित बिसुकले लोकसभेसाठी अर्ज भरणार। मी सगळ्यांविरोधात लढतोय, मला संधी मिळावी, बिसुकलेंची विनंती। भाजपा आमदार परिणय फुकेंच्या वाहनाला अपघात। भंडाऱ्यात रात्री 2 वाजेच्या सुमारास साकोलीजवळ अपघात। अपघातात कोणतीही दुखापत नाही। सलमान खानच्या घरावर गोळीबारासाठी वापरलेलं पिस्तूल आरोपींनी गुजरातच्या नदीत फेकलं। गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीचा फोटो समोर। पालघर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारासंदर्भात खोटं पत्र प्रसारित करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। भाजपचे विधी प्रमुख अखिलेश चौबेंकडून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। संपूर्ण देशभरात आज रामनवमीचा उत्साह। रामनामाच्या गजरात संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमली। प्रभू रामाचा जन्म सोहळा पाहण्यासाठी लाखो रामभक्त अयोध्येत दाखल। प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीत लाखोंची गर्दी उसळली। रामनवमी निमित्त पोलीस प्रशासन सतर्क। रामनवमीला विशेष खबरदारी घ्या। मुंबईत विशेषतः मालाड मालवणीत कायदा सुव्यवस्था राखा। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारसह पोलिसांना आदेश। मराठा आरक्षण विरोधातील याचिकेवर पुढील सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब। याच दरम्यान शैक्षणिक प्रवेश, सरकारी नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाकडून स्पष्ट। कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या समन्वयानं उन्हाळ्यात विशेष गाड्या। लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिबीम दरम्यान 18 एप्रिल ते 7 जूनपर्यंत साप्ताहिक गाड्या। मतदानाच्या दिवसात कोकण रेल्वे हाऊसफुल। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील चाकरमानी आतापासूनच मतदानासाठी सज्ज। महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी 200च्या पार। पालघरच्या विक्रमगडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी। राज्यभरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबईतील वाढत्या उष्णतेचा पक्ष्यांना त्रास। 16 दिवसांमध्ये 100हून अधिक पक्षी आणि प्राणी रुग्णालयात दाखल। राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळीमुळे विदर्भ मराठवाड्यातील 82,264 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अकोला, अमरावती जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नासाडी। पुणे जिल्ह्यात तीव्र दुष्काळाच्या झळा। 117 गावांसह 762 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा। भीमा नदी पात्र कोरडं ठाक। पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याच्या तीव्र टंचाई निर्माण। कल्याण, डोंबिवली, तळोजा, उल्हासनगरचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद। जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी जलवाहिनीचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती। राजकीय वरदहस्त वापरून मोक्याच्या नियुक्त्या मिळवणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी नवं धोरण येणार। गृहनिर्माण विभागातील सूत्रांची माहिती।
धारावी पुनर्विकास प्रकल्प रेल्वेच्या जमिनीवर कर्मचाऱ्यांसाठी 3 इमारती उभारणार. 27 एकर जमीन नुकतीच डीआरपीकडे हस्तांतरित. पुण्यात 28,942 घरं महिलांच्या नावावर. महिलेच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत. सवलतीचे सर्वाधिक लाभार्थी पुण्यात.